पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटल्याच्या राजकीय चर्चेदरम्यान आता उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाबाबतही मोठा दावा करण्यात येतोय। योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी हा मोठा दावा केला आहे। 4 वर्षापूर्वी शिवसेना आणि त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर अरविंद केजरीवाल यांचा आप आणि ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस। पक्षफुटीचे फटाके संपले असं वाटत असतानाच पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन करत पुन्हा सुरुंग लावलाय। मात्र हे सगळं सुरू असताना राजकीय राजकारणात आणखी एक घडामोड घडतीये। उत्तर प्रदेशातील एनडीएचे महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षावर थेट निशाणा साधलाय। समाजवादी पक्षातील अनेक आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करत येत्या काळात पक्षाला मोठा धक्का बसू शकतो असं राजभर यांनी म्हटलंय। एमएलए को तोड़ लिया, अब आने वाले दिनों में जो कमजोर होगा, जो डरपोक होगा वो टूट जाएगा। जो डरपोक नहीं है तो डरपोक तो उनके परिवार के लोग जो 4-5 लोग हैं उन्हीं को छोड़ दीजिए। चाहे धर्मेंद्र की बात कर लें, चाहे अखिलेश जी की बात कर लें, चाहे डिम्पल जी की बात कर लें, चाहे उनके परिवार के रामगोपाल जी के बेटे हों, चाहे शिवपाल जी के बेटे हों, यही 4-5 लोगों को और कुछ 2-4-6 लोग और हैं, इनको छोड़ दीजिए तो सारे लोग तो इनका साथ छोड़ने को तैयार हैं। सब लोग दुखी हैं। राजभर यांचं विधान अशा वेळी आलंय जेव्हा देशातील विविध राज्यांमध्ये पक्षांतराच्या राजकारणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। महाराष्ट्रात शिवसेनेत झालेली फूट, राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजन आणि विविध राज्यातील राजकीय उलथापालथींचा दाखला देत राजभर यांनी समाजवादी पक्षातही अस्वस्थता असल्याचा दावा केलाय। दुसरीकडे समाजवादी पक्षाने अशा दाव्यांना फारसं महत्त्व न देता भाजप आणि मित्रपक्षांकडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय। पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्ष एकसंघ असल्याचा दावा पक्षाकडून होतोय। दाना और गाना कब तक चलेगा ये अफसाना? दाना और गाना कब तक चलेगा ऐसा अफसाना? नहीं समझ पाए तो कोई बात नहीं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात उल्लेखनीय कामगिरी करत भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षातील संभाव्य असंतोषाच्या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झालंय। राजभर यांच्या दाव्यांमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र समाजवादी पक्षात फूट पडणार की हे केवळ राजकीय दबाव तंत्र आहे हे येणारा काळच ठरवेल। मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विधानामुळे उत्तर प्रदेशातल्या राजकीय वातावरण निश्चित तापलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।